तर त्यावेळेला ना आम्ही असे सगळे लाईनमध्ये जेवायला बसायचो, पप्पा मम्मी वगैरे म्हणजे सगळे असायचे, मामा वगैरे सगळे. आणि तेव्हाचं मला आठवतो फ्रीज, फ्रीज. आम्ही आलो ना की पहिला ते कपाट उघडायचो, म्हणजे तो आमचा त्यावेळेचा फ्रीज. समोर बघा मंदिर आणि हेच हे गाव. हे मला खूप गाव आवडतं ना. ह्या रस्त्यांवरून धावणारी ही सुंदर अशी आपली लालपरी, निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे सुंदर असं देवस्थान बघून आहे ना, राहून खूप पण बोलतो ना मन प्रसन्न होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे आम्ही कड्या खोलतोय, काय भारी आहे. आत आल्यावरच बघा किती प्रसन्न अशा वाईब आहेत. माझ्या ना लहानपणाची तुम्हाला ना मी विहीर दाखवतो. माझ्या बालपणीचा पूर्ण काळ गेलेला इकडे. आता माझ्या जीवाला कुठेतरी शांतता मिळाली. पहिली गोष्ट तर इथे येऊन आहे ना खूप समाधान मिळतं, कारण की इथे इतकी शांतता आहे. आता मी आहे मुरबाडला, मामाच्या घरी, मामाच्या फ्लॅटवर होतो. आणि आता मी इथे जे आहे ना, माझं आजूबाजूचं जे नेचर आहे ना, त्याला म्हणतात साजई फाटा. आणि मी निघालो आहे सासणे या गावी, म्हणजे मुरबाडपासून 8-1 किलोमीटर हे गाव आहे, सासणे असं गाव. आणि ना ह्या गावी आहे ना माझी भामा आजी, माझी आजी, त्यानंतर माझी आई, म्हणजे ना हे, आणि मी स्वतः, म्हणजे आमचं ना इथे बराच टाईम गेलेलो आहे. कितीतरी आधीपासून ती मंदिरं असतील. तर आमचं खूप जवळचं नातं आहे. आणि बोलतो ना निसर्गरम्य वातावरणात वसलेले ही मंदिर आहेत आणि खूप शांत ठिकाण आहे. मागच्या वेळेला मी हा व्लॉग बनवलेला, पण त्यावेळेला ना माझा माईकच चालू नव्हता आणि तो मी व्लॉग टाकू शकलो नव्हतो. म्हणून मी आज चाललो आहे तिकडे आणि आमच्या गुरुजींना देखील भेटायचं आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे ह्या व्लॉगसाठी. आणि मी इथून का व्लॉग सुरू केला माहिती का, कारण की ना मला ना तुम्हाला ना इकडचा रस्ता जो म्हणजे ना स्पेशली म्हणजे सासण्या साईडला जाणारा जो रस्ता आहे ना, तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण की आम्ही ना काल बसमधनं गेलेलो ना, आणि बसमधून जो आम्ही रस्ता दिसत होता ना, तो इतका सुपर्ब आहे ना की काय विचारू नका. तर आता आपण काय करूया, जास्त वेळ न घालूया आणि निघूया फटाफट. आपल्याकडे ज्युपिटर आहे, माझ्यासोबत मामाचा मुलगा आहे ओमकार आहे. तर आपण त्याच्यासोबत सासण्याला जाऊया, तिकडची मंदिरं बघूया. आणि जातानाचं हे गाव कसं आहे आणि इकडचा आजूबाजूचा परिसर आहे ना, खरोखर तुम्ही या ना परिसराच्या प्रेमात पडाल. इतका सुंदर हा परिसर आहे. तर जाता येणारे तुम्हाला गावं पण दाखवतो, शिरवली गाव वगैरे, आणि आपण सासण्याला पोहोचूया. चला. तर माझ्यासोबत आहे ओमकार आहे आणि ही त्याची ज्युपिटर नवीन घेतली का रे? हो, नवीन घेतली आहे ना. चल निघायचं का? मी ना ओमकारला जरा पुढे द्यायला सांगितलंय. तर इथून हा निसर्ग तुम्ही फक्त बघा कसला भारी वाटतोय. रस्ता बघा इकडचा कसला भारी आहे. पावसाळ्यात इकडचं वातावरण एक नंबर असेल, एक नंबर. चल मार रिटर्न. हा मार इथे रिटर्न. चला फायनली आपण निघतो आहे, आपल्या सासण्यासाठी निघतोय. जरा पुढचा रस्ता चांगला होता ना. हे गाव पण खूप सुंदर आहे, साजई म्हणून गाव आहे. गावाचं नावच बघा ना किती सुंदर आहे, साजई. तर आता आपण मारला आहे, लेफ्ट मारलाय. इथे सगळे तुम्हाला ना मशाला जाण्यासाठी आहे ना, इथे सगळीकडे बॅनर लागलेले दिसतील. मशाची यात्रा कशी ही खूप फेमस अशी यात्रा आहे ना. तर इकडे आता रहदारी गाड्या वगैरे इतक्या चालू आहेत ना, आणि मशाला इतकी गर्दी आहे ना यात्रेसाठी काय विचारू नका. म्हणून आम्ही काल दुसरा दिवस होता आणि पूर्ण मसा यात्रा एक्सप्लोर करून झालेला आहे. पण आता जो रस्ता स्टार्ट होईल ना तो बघा. तर मित्रांनो तुम्हाला हा रस्ता बघा, हा मशाला जाण्याचा रस्ता आहे. तर रस्ता इतका जबरदस्त आहे ना काय विचारू नका. कॅमेरा काढावाच वाटला मला. आणि आजूबाजूची गावं पण इतकी सुंदर आहे ना, आजूबाजूला हिरवळ पण आहे. आणि इकडे ना मस्त एक गाव आहे शिरवली. ते गाव पण मी लहानपणापासून बघतोय, मला इतकं आवडतं ना काय विचारू नका. आणि हा रस्ता कसा वाटला पाहिजे तुम्हाला हे मला नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. बरं इथे अशी गार्डन वगैरे बनवले, जर लांब आहे गार्डन दिसणार नाही, पण एक शिरवली म्हणून गाव आहे आणि तिकडे ना मंदिर आहे. तर हे समोर आहे शिरवली गाव. इकडे ना मंदिर पण आहे. ते तुम्हाला जाता जाता मी आता ऑन द वे आहे, तर जाता जाता तुम्हाला दाखवतो मंदिर आहे. थांबा इकडे, हे बघा समोर बघा मंदिर आणि हेच हे गाव. हे मला खूप गाव आवडतं. क्या बात आहे. तुम्ही या गावचे मशाला आलेत? चला गाव कसं वाटलंय? मस्त आहे ना, मंदिर बघा छान आहे. चलो
आणि बघा ना, ह्या रस्त्यांवरून धावणारी ही सुंदर अशी आपली लाल परी. आता गेलाय काकडपाडा गाव गेलाय. आणि प्लीज हा रस्ता कसा आहे तुम्हाला वाटला ना ते मला कमेंट करून सांगा. मस्त रस्ता एकदम सरळच्या सरळच आहे. आणि आता हे गाव गेलं ना, आता ह्याच्या पुढे येईल आमचं सासणे हे गाव येईल. तर मित्रांनो, हे आहे सासणे गाव आहे. हे आहे सासणे गाव. आणि मसादा तुम्ही जायचं असेल ना तर पुढे आहे. तर हे आहे मित्रांनो सासणे हे गाव. आम्ही कसं वरतून आलो ना, त्या साईडला मुरबाड आहे आणि ह्या साईडला आहे मसा यात्रा. आणि आम्ही वरतून आलो तर तुम्हाला बरोबर आलो तर सासणे गाव देखील दाखवूया. आणि आपले समोर आहेत मंदिरं. दत्त देवस्थान सासणे गुरुपीठ हा आहे गेट. आणि ह्या गेटमधून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. तर ही आहेत आपली मंदिरं. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला सुंदर असा रस्ता दिसतोय ना, तो आहे मुरबाड मसा रोड आहे. म्हणजे ह्या साईडला आहे मुरबाड आणि हे तुम्हाला बघा सगळे म्हशाला जाणारे सगळे. तर हा आहे मुरबाड मसा रोड आहे. आणि ह्या साईडला आहे मुरबाड आणि ह्या साईडला आहे मसा. म्हणजे मसाच्या पुढे देखील रोड आहे. म्हणजे तिथे गावं आहेत. आपण तिथून कळम नेरळ वगैरे इकडे जाऊ शकतो. तर आता आपण आलो इथून, तर तुम्हाला मी वरतून व्ह्यू दाखवलं. आणि हे आहे सासणे हे गाव आहे. आणि बरोबर आपण आलो आहे आपल्या ह्या मंदिरात, दत्त देवस्थान सासणे गुरुपीठ. तर आता काय करूया, आपण आतमध्ये जाऊया. आणि ही जेवढी मंदिरं आहेत ना, ती सगळी मी तुम्हाला ना मस्तपैकी दाखवतो. बघा ना, इकडे मंदिरं आहे, मध्ये रस्ता आहे, इथे सगळी शेतं वगैरे आहे आणि त्या साईडला डोंगर वगैरे आहे. म्हणजे निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे सुंदर असं देवस्थान. तर आपण काय करूया, आत जाऊया. तर मस्तपैकी आपण गेटमधून आतमध्ये आलो. आणि इतक्या गाड्या जातात त्यांना काय विचारू नका मसा यात्रेमुळे. तर ही आहेत मंदिरं. पण ही मंदिरं आपण आतमध्ये देखील पाहणार आहेत. म्हणजे आपण आत देखील जाणार आहेत, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ. पण तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरवतो आणि मग एक एक मंदिर तुम्हाला दाखवत जातो. लहानपणी ना मी इथे यायचो ना, तर आमची भामा आजी असायची. तर ती भामा आजी आमची खूप लाड करायची आणि ती ना इथे राहायची. आणि मला आठवते ह्या इथे ना गौशाळा पण होती आमची. म्हणजे वेगवेगळ्या ना देशी गायी वगैरे होत्या. आता नाही आहेत, पण त्यावेळेला ना खरंच खूप वेगळंच मजा यायची. आता देखील ते ह्या वाईब्स आहेत ना तशाच आहेत. आणि एकदम आहे ना पॉझिटिव्ह वातावरण आहे. तुम्हाला ना मी आजूबाजूचा परिसर दाखवतो. हा जो तुम्ही बघतात आहे ना, हा आजूबाजूचा परिसर. आणि जी आहेत ना तीच जुनी झाडं इथे आहे. हे बघा, हे मला वाटतं चाफ्याचं झाड आहे. हे कसले, अरे वा, हे पण आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळालं इथे आलो तर. तर हे पण बघा तुम्ही, पिवळं काय ह्याला फूल म्हणणार काय म्हणणार माहिती नाही आहे. पण हे कसलं फूल किंवा झाड आहे ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ना मी व्यवस्थित दाखवतो. ह्याच्यामध्ये ना मोठे मोठे काटे आहेत. हे बघा, आणि तुम्ही बघते ना ह्याला ना असे मोठे मोठे काटे आहेत. तर या फुलाचं आणि या झाडाचं नाव काय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे बघा किती आंब्याचं मोठं झाड आहे. हे बघा, हे आंब्याचं झाड बघ किती मोठं आहे. आणि किती सावली वाटते ना. पूर्ण आंब्याचं झाड भरलं. अजून आंबे नाही लागले कारण की सीझन नाही आहे ना त्यामुळे. पण किती जुनं झाड असेल हे. बघून आहे ना अशा ठिकाणी आलो ना, बघून आहे ना राहून खूप ना बोलतो ना मन प्रसन्न होतं. असं ही काही असे ठिकाणं असतात ना मला खूप आवडतात. इकडे काय बनवलं आहे, इथे बघा केळीची झाडं वगैरे आहेत. इथे मला वाटतं ते पाणी स्टोअर करण्यासाठी असेल. गावी असं ठिकठिकाणी असतं पाणी स्टोअर करण्यासाठी. तर ना आपण काम करूया, इथे जाऊया आणि इथून ना मंदिर एक एक तुम्हाला मी दाखवतो. या, हे बघितली का चूल.
तर आंब्याचं झाड बघितलं आणि आता पण आपल्याला काय दिसतंय, चूल आहे ही. आता आपली आजच्या काळाची चूल आहे, पण याच्यावरती मला वाटतं पाणी गरम वगैरे होत असणार. आणि ही बघा, ह्या जुन्या चुली अशा होत्या. इकडून बघ, इकडून काय मस्त वाटते. ह्या आहेत जुन्या चुली. भारी ना. तुम्हाला असं आठवण आली की नाही, किंवा तुमचं असं कोणाचं असं गाव आहे की ज्याच्यावरती आजही चुलीवर जेवण वगैरे होतं आणि तुमच्याकडे देखील अशा चूल आहेत. ह्या अशा आपल्या आहेत जुन्या गोष्टी, ज्या आपण आपल्या ब्लॉगमध्ये नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या. आणि मला त्या गोष्टींवर खूप म्हणजे बोलतो ना, खूप जिव्हाळा आणि खूप प्रेम आहे. तर इथे आपली गाडी केली आहे पार्क आणि आपण आता काय करूया, आतमध्ये जाऊया आणि आतून तुम्हाला ना सगळी मंदिर मी दाखवतो. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला मी ना माझ्या ना लहानपणाची तुम्हाला ना मी विहीर दाखवतो आणि ना तुम्हाला उमराचं झाड दाखवतो. तर हे आहे उमराचं झाड. लहानपणापासून बघतोय मी आणि उमराचं झाड अजून आहे तसंच आहे. इकडे एक छोटंसं मंदिर आहे, मला वाटतं इथे दिवा लावतात आणि इथे अशी शेड केलेली आहे. इथे आंब्याचं झाड आहे आणि ही आहे ती विहीर. हे बघा, ही विहीर ही खूप ॲक्च्युली खोल आहे. आणि पहिला हे 2 लोखंडी रॉड दिसतात आहे ना, आणि इथे अशी रशी अशी ही जरा भीती वाटते. आणि ती ही रशी ह्याच्यामध्ये आपण आत हे करणार आणि ह्याला असं खाली कळशी म्हणा किंवा दुसरं काही म्हणा ते टाकायचं आणि त्यात असं असं करायचं आणि पाणी भरायचं आणि असं खेचायचं. तर ह्या काही आहेत आपल्या जुन्या आठवणी. हो, आता आपण काय करू, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया. बाप्पाच्या मंदिरात जाऊया. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इकडे देखील मंदिरं आहेत, पण ते कसं आता थोडंसं लादी वगैरे बसवते ना, मग आपण काय करूया, पहिला इकडे जाऊया, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. त्याच्या आतमध्ये देखील मंदिर आहे. तर मग आपण पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि जसं आतमध्ये आलो ना, हे नक्षी काम केलेलं आहे. इकडे ते हे नक्षी काम केलेलं ना, तुम्हाला दरवाजे दिसतील. हे प्रत्येक मंदिरामध्ये असे जे दरवाजे असतात ना, जे एकदम बारीक काम केलेलं असतं आणि हेच ह्या मंदिराची ना शोभा आहे ना डबल करतात. बघा ना किती सुंदर वाटतं ना. तर हा असा भला मोठा असा दरवाजा आहे आणि समोर तुम्ही बघताय गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. मेन रोड असून पण आहे ना, इथे इतकी म्हणजे इतक्या गाड्या जातात आहे ना, पण या मंदिरात आलं ना की एकदम शांतच वाटते. आणि इकडचं बघा ना, लादी आहे, ह्या पण जुन्याच आहेत पण थंडगार आहेत एकदम. मंदिराच्या आतमध्ये मंदिर आहे आणि एकदम जुन्या पद्धतीचंच हे मंदिर आहे. इथे एवढी शांतता आहे ना, विचारू नका. तर सुंदर मनमोहक आणि ना फक्त बघत राहावं अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आतमध्ये. आणि मस्त जास्वंदीच्या फुलाचा हार घातला आहे. बघून आहे ना गणपती बाप्पाला ना मन एकदम भरून आलं. गणपती बाप्पा. आणि इथे बघा मंदिराच्या खांबावरती असे काही काही मूर्त्या आहेत. इथून देखील एक एंट्री आहे जी आपल्याला रस्ता दिसतो. म्हणजे हा आहे मुरबाड मासा रोड आहे, म्हणजे इथून पण रस्ता आहे ना. तर इथे पण मंदिराच्या जर बाहेर आलो ना तर तुम्हाला हे असे भव्य 2 हत्ती दिसतात. हे बघा 2 असे हत्ती आहेत आणि ही भली मोठी ही दीपमाळ आहे. मंदिराची शोभा वाढवते. आणि आपला हा मेन रस्ता, इथून पण असं आतमध्ये गेलो ना तर इथे आहे कासव. आणि इथून पण आतमध्ये एंट्री मारू शकतो. तर आता आपण गणपती बाप्पाचं मस्तपैकी छान असं दर्शन घेतलं आणि आता आपण
जाऊया पुढच्या देवांचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेऊन तुम्ही बरोबर ना समोर 2 मंदिर आहेत. तर इथे आहे हनुमान महाराज आहेत आणि इथे आहे दत्त महाराज आहेत. आणि ह्या इथे देखील तुम्हाला ना असं नक्षीकाम केलेलं ना असं जुन्या पद्धतीचं ना तुम्हाला असे दरवाजे दिसतील. तर समोर आहेत दत्तगुरु महाराज. दत्तगुरु महाराज की जय. सुंदर अशी दत्तगुरूंची ही मूर्ती. आणि इथे आहे मारुती. गणपती बाप्पा, दत्तगुरु महाराज आणि हनुमंताचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया. इथे शंकराचं मंदिर म्हणजे शिवलिंग आहे. इथे आहे आपले नंदी महाराज आहेत. आता आपण आतमध्ये जाऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दर्शन झालंय आणि हा आहे मंदिराचा आजूबाजूचा असा काही भाग आहे. इथे आपण विहीर बघितली आणि इथे मला वाटतं पठण वगैरे करताना पोथी पठण वगैरे केली जाते. तर त्याचं हे पूर्ण चौरंग टाईप आहे. आणि हा बघा जुन्या काळात वापरात येणाऱ्या ह्या कळशा वगैरे. आणि हा एक कलश किती भला मोठा आहे. वा, बघून मस्त वाटलं. चला आता आपण इकडच्या सर्व देवांचा नमस्कार करून झाला. आता आपण पडूया बाहेर. पडूया बाहेर आणि इकडे देखील मंदिर आहे. ते मस्तपैकी अशा रांगोळ्या वगैरे काढून ठेवलेल्या असतात. आपण आता वरती जाऊ. हा पण बघा हा नक्षीकाम म्हणजे हा आत्ताच मला वाटतं केलेला आहे वाटतं काही वर्षापूर्वीच. पण एंट्री खूप भारी वाटते आणि दरवाजा देखील असा एकदम भव्य बनवलेला आहे. एंट्री मस्त वाटते मंदिराची. हा काय भारी आहे. अमेझिंग. आत आल्यावरच बघा किती प्रसन्न अशा वाईब आहेत. ह्या मंदिराचे पण तुम्ही गेट बघतील ना तर असे सोनेरी गेट बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती केलेली ही सुंदर अशी नक्षीकाम. जरा वेगळाच लुक वाटतं ना. बघ ना गुलाबी आहे कलर आणि इथे असे सोनेरी आहे मध्ये. म्हणजे एकदम काय कॉम्बिनेशन वाटतं ना.
हे आमचे गुरु आहेत. मंदिरात आम्ही आता दर्शन घेतलं, आमच्या गुरूंचं दर्शन घेतलं आणि असा मंदिराचा असा मी तुला आजूबाजूला दाखवते तुम्हाला. हे आहेत आमचे दादा गुरु आहेत. ह्यांना मी पाहिलेलं आहे. ह्यांचं नाव आहे श्री श्री राम गजानन जोशी. आणि हा असा मंदिराच्या आजूबाजूचा भाग आहे. खूप शांत वाईब आहे, खूप प्रसन्न वाटतं इकडे. आणि हे जे नक्षीकाम केले ना स्पेशली, खूप म्हणजे मंदिराला एक वेगळाच बोलतात ना, वेगळाच लुक देतात. जे सूर्याची किरणं येतात आहे ना, आणि त्याच्यामुळे जो असा व्हाईट व्हाईट बघा तुम्हाला या खिडकीमध्ये असा पॅच दिसत आहे, त्यामुळे त्याचं वाटतं की तो पण एक कुठला तरी वेगळा कलर आहे. त्यामुळे हे सगळा जो भाग आहे ना, तो इतका भारी वाटतो ना. गुलाबी आणि व्हाईट कलरमध्ये हा पॅच असा वाटतो. क्या बात है. चला आपण मंदिराचे दरवाजे बंद करून ठेवू ना. हे कडी लाव ओंकार, कडी लाव. चला मंदिरातून बाहेर आलो तर हा थोडासा कसा उंच भाग आहे ना, तर इथून मंदिरं हे अशी सुंदर दिसतात बघा. हे आहे आंब्याचं झाड. इथे आहे ना मित्रांनो, पहिला ना इथे आमची आजी राहायची, माहिती आहे का? आठवतं? आपण भामाजी असायची, आपण संकष्टीला यायचो आणि सगळे असे लाईनीत जेवायचो. आणि हे बघ, हे माझं आवडतं. बापरे, हे काय इथे करायचे कार्यक्रम? मग इथे कार्यक्रम व्हायचे ना. बघ मला आठवतच. अरे बापरे, काय हे आम्ही कड्या खोलतोय. हे आमचं बालपण गेलं इकडे. हा भामाजी अशी आमची म्हणजे इथे राहायची ना. इथे घर होतं आणि त्या घरामध्येच चुलीवर पहिला जेवण वगैरे बनायचं. आणि संकष्टीला वगैरे इथे ना असं ना म्हणजे देवळामध्ये पूजा वगैरे असायची, उत्सव असं असायचं. तर इथे ना आम्ही, मला अजून पण आठवतं, तर त्यावेळेला ना आम्ही असे सगळे लाईनमध्ये जेवायला बसायचो. पप्पा मम्मी वगैरे म्हणजे सगळे असायचे, मामा वगैरे सगळे आम्ही असायचो. आणि मामाजी तसे आमच्यावरती ना खूप लाड करायचे. आणि तेव्हाचं मला आठवतो फ्रीज आठवतो. फ्रीज असा जुनं लाकडी कपाट असायचं आणि त्याला बारीक जाळ्या असायच्या ना, तसं त्याचे दरवाजे असायचे. आणि मध्ये असे खाणे असायचे आणि इथे पेढे असायचे. त्यावेळेला इथे ना असे छोटे छोटे ना चॉकलेटी कलरचे पेढे असायचे, ते आमचे फेवरेट. आम्ही आलो ना की पहिला ते कपाट उघडायचो, म्हणजे तो आमचा त्यावेळेचा फ्रीज. तर ते फ्रीजमध्ये उघडायचं, बघायचो आम्ही की ते पेढे आहेत का, आणि ते पेढे खायचो. आणि एक छोटासा अजून तिथे रूम होता, त्याच्यामध्ये कांदे वगैरे असे काय काय ठेवायचे. मला अजून थोडं थोडं आठवण आहे. आणि हा जो मागचा भाग बघतात आहे ना, आता इथे काहीतरी बनलं आहे. तो मागचा भाग होता, तिकडे पण चूल वगैरे होती आणि तिथे थोडासा ना मोकळा भाग होता. आणि ही जागा तर तेव्हा मोकळी असायचीच. ज्या जुन्या आठवणी होत्या ना, त्या पुन्हा येऊन आहे ना ताज्या झाल्या. हे बघा इथे कसे मस्तपैकी सुके खोबरं वगैरे सुकायला ठेवलं आहे. आणि हे मागे बघतात आहे ना, हे पूर्ण सासणा गाव आहे. सासणे असं गाव आहे. इथे पण काहीतरी आहे, पण इथे काहीतरी लाकडं वगैरे ठेवली आहेत. तर असा आहे हा माझ्या बालपणीचा पूर्ण काळ गेलेला इकडे. थोडासा चेंज झाला आहे ना, असं नाही, थोडासा भाग चेंज झालेला आहे. आणि इकडे मला लांबूनच काहीतरी दिसलं ना, ह्या शेंगा दिसतात. हे माहिती आहे कोणाला हे काय? या पापडी काय, कसल्या शेंगा आहे? सगळं भरलंय पूर्ण शेंगांनी. का असेल हे? घेवड्याचं हे घेवडं काय माहिती नाही, आता तसंच दिसतंय. तर तुम्हाला माहिती असेल तो भाजी बनवतात. अरे हो, भाजी बनवतात, पण माहिती नाही ना हे कुठलं आहे. तर हे कोणाला माहिती आहे? कोण कमेंट करून सांगेल ह्या फळभाजीचं नाव काय आहे. चला मित्रांनो, आता 1-2 मंदिरं बाकी आहेत. हे आहे कालभैरवाचं मंदिर आहे.
आतमध्ये जाऊया. सुंदर अशी तुळजाभवानीची देखणी मूर्ती आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर. आता माझ्या जीवाला कुठेतरी शांतता मिळाली आणि सगळी मंदिरं पाहून झाली. मागच्या वेळेला जी गडबड झालेली ती म्हणजे माझा माईकच चालू नव्हतं आणि ऑडिओच नाही आला, त्यामुळे मी ब्लॉग टाकू नाही शकलो. पण आता बरं वाटलं. पहिली गोष्ट तर इथे येऊन आहे ना खूप समाधान मिळतं, कारण की इथे इतकी शांतता आहे आणि आपलं बालपण पण इथे काही काळ गेलेलं आहे. तर त्या सगळ्या देखील आठवणी जाग्या झालेल्या. तर खूप बरं वाटलं इथे येऊन. आता आपण जाऊया आतमध्ये, जाऊया घरामध्ये जाऊया. चला आपण आता आतमध्ये जाऊया. ही आहे आमची भामा आजी. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागाशी देवळामध्ये सांगितलं ना, तर ही आहे आमची भामा आजी. हिची ही मूर्ती बनवलेली आहे आणि जी आपण मूर्तिकारांनी बनवली आहे ना, अगदी हुबेहूब बनवली आहे. इथे आहे आमचा भामा आजीचा फोटो आहे. हा एकदम हसमुख होती आमची भामा आजी. आणि इथे आहे दादा आणि भामा आजी. असं काही आहे. हा रूम आहे आणि इथे आहे आमची भामा आजी. आणि भामा आजीनं ह्याच बेडवर म्हणजे बसायची वगैरे ना, त्यामुळे तिचा फोटो पण तिथे ठेवला आणि 2 लोट ठेवलेत. आणि ह्या बेडवर कोणच बसत नाही. सर्व मंदिरं पाहून झाली. पुन्हा एकदा आठवणी जागा करून झाल्या आणि खूप बरं वाटलं इकडे. तुम्हाला कसं वाटलं हे सासणेमध्ये ही मंदिरं? मला तर खूप माझ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. खूप बरं वाटलं इकडे येऊन. भरपूर वर्षांनी आलो ना, तर त्यासाठी. तुम्हाला हे मंदिर कशी वाटली? तुमच्या पण देखील गावचं कुठलं म्हणजे सुप्रसिद्ध मंदिर आहे ते कमेंट करून सांगा. चूल तुमच्या पण गावी तुम्ही चुलीवर जेवण करता अजून का? आणि तुमच्या देखील घरी गावी चूल आहे का ते देखील कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ती फुलं आणि शेंगा मी सांगितलं ते कुठल्या आहेत त्या, तर त्या देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.